नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत इझी ब्रेड पकोडा. हा ब्रेड पकोडा लवकर तयार होतो, झटपट तयार होतो आणि खायला खूप टेस्टी वाटतो. तर हा ब्रेड पकोडा कसा करायचा हे बघूया. यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही आणि लवकर तयार होते झटपट. तर चला हे कसे बनवायचे बघूया. ब्रेड पकोडा करता इथे आपल्याला बेसन लागणार आहे. मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये टाकण्याकरता इथे आपल्याला काही सुके मसाले लागणार आहे. इथे मी हळद, तिखट, मीठ आणि धनेपूड घेतले आहे आवडीनुसार. हे आपल्याला या बेसनमध्ये घालून घ्यायचं आहे. इथे आपण बेसनमध्ये हळद, तिखट, मीठ, धनेपूड घातले आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून याला भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे. मी पाणी टाकून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घेते. इथे बघू शकता तुम्ही, मी हे गुठळ्यानं होता छान बेसन भिजवून घेतलेलं आहे. याप्रमाणे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आहे. अशाच प्रकारे तुम्हालाही भिजवून घ्यायचं आहे. इथे आपण ब्रेड घेतलेले आहे. याचे आपल्याला कट करून घ्यायचे आहे पीसेस. मी इथे चौकोनी असे पीसेस कट करून घेणार आहे. इथे मी असे चौकोनी छोटे छोटे ब्रेडचे तुकडे केलेले आहे. तुम्ही इथे कोणत्याही आकाराचे ब्रेडचे तुकडे करू शकता. इथे आपल्याला भिजवलेल्या सारणामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. तुम्ही कडकडीत तेलाच्या मोहनऐवजी यामध्ये चिमूटभर सोडासुद्धा घालू शकता आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला पकोडे तळायला घ्यायचे आहे. इथे आपल्याला हे ब्रेडचे स्लाइस असे बुडवून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला तळून घ्यायचे आहे. इथे आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण हे ब्रेड स्लाइस पॅटर्नमध्ये बुडवलेले घालून घ्यायचे आहे आणि याला छान खरपूस तळून घ्यायचे आहे. मी असे पूर्ण पकोडे तळून घेते. हे पकोडे तुम्ही छोट्या मोठ्या पार्टीसाठी वगैरे करू शकता. झटपट बनते आणि खायलाही खूप टेस्टी वाटते. असं आपल्याला अलटपलट करून पूर्ण पकोडे तळून घ्यायचे आहे. इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. इथे आपले पकोडे छान खरपूस तळले गेलेले आहे. याला काढून घ्यायचं आपल्याला आणि याच प्रकारे आपण सगळे पकोडे तळून घेऊ. इथे आपण दुसरा बॅचही घालून घ्यायचा आहे. तेलामध्ये जेवढे मावेल तेवढे यामध्ये घालून घ्यायचे आहे. छान तळले गेले पाहिजे. गॅस छोटा मोठा करून तळून घ्यायचे आहे. इथे मी सगळे पकोडे तळून घेते. अशा तऱ्हेने तयार झालेले आपले सिंपल ब्रेड पकोडे. हे ब्रेड पकोडे बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी वाटते. तुम्ही हे छोट्या मोठ्या पार्टीसाठी बनवू शकता, इव्हनिंग स्नॅक्स म्हणून. आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हाईपसुद्धा करू शकता.